पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोदी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजता गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या लायब्ररीमध्ये ही बैठक होणार आहे। या बैठकीत सरकारकडून पुलवामा हल्ला, त्यानंतरच्या घडामोडी आणि पुढे केली जाणारी संभाव्य कारवाई याबाबत तपशीलवार माहिती दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मोदी सरकार पुलवामा हल्ल्यानंतर काही करण्यापूर्वी त्याबाबत विरोधी पक्षांना विश्वासात घेणार असल्याची चर्चा आहे। या बैठकीच्या माध्यमातून या संकट काळात संपूर्ण देश एकजूट असल्याचा संदेश दिला जाईल। याआधी दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक सप्टेंबर 2016 मध्ये झाली होती आणि त्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता। त्यावेळी विरोधी पक्षांचं मत न घेता त्यांना फक्त सरकार काय करणार आहे याची माहिती दिली होती। मात्र आता विरोधी पक्षांना सुद्धा विश्वासात घेणार असल्याची चर्चा सूत्रांकडून कळते। त्यामुळे भारत पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक पार्ट 2 करणार का, हा सगळ्या भारतवासियांना पडलेला प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित या बैठकीमध्ये असू शकतं। दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे। गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते। यामध्ये सर्व पक्षातील नेते सहभागी होणार आहेत। गेले 2 दिवस जो संताप, जो आक्रोश पाहायला मिळतोय त्याचं उत्तर कदाचित या बैठकीनंतर संपूर्ण देशवासियांना मिळू शकेल।